नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून। मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी अखेर आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला। तब्बल 25 दिवसांनंतर आर्यनला जामीन देण्यात आला। आर्यनसह अटकेत असलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन देण्यात आला। आर्यनला जामीन मंजूर झाल्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांनी शाहरुखचा बंगला मन्नत बाहेर जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळालं। चाहत्यांनी मन्नत समोर फटाके फोडले। आर्यनला जामीन मिळाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी क्रूजवरील रेव पार्टीवर काही सवाल उपस्थित केले आहेत। या पार्टीच्या आयोजकांपैकी काशिफ खान हे एक होते। काशिफ खान आणि वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर काशिफ खानबाबत कारवाई का झाली नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। तर तसंच क्रूजला विनापरवाना कसं सोडण्यात आलं हाही सवाल त्यांनी विचारला आहे। किरण गोसावीला कोर्टात हजर करण्यात आलं असून त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे। किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। शिवाजीनगर कोर्टाने ही कोठडी सुनावली। समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिलाय। तुर्तास वानखेडेंवर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश हायकोर्टाने दिले। कारवाईच्या 3 दिवस आधी नोटीस द्या असं कोर्टाने स्पष्ट केलंय। समीर वानखेडेंनी मुंबई हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी याचिका दाखल केली होती। समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले सुरू आहेत आणि त्यांचे कुटुंबीयही आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात। राजकीय आरोप होत आहेत। परिणामी मुंबई पोलिसांकडून अटकेची कारवाई होऊ नये यासाठी समीर वानखेडेंनी कोर्टात धाव घेतली। आर्यनला जामीन मिळाल्यानंतर मलायका मन्नतवर पोहोचलीये। 25 दिवसांनंतर आर्यन घरी परतणार असल्याची बातमी आली आणि त्यानंतर सेलिब्रिटीने किंग खानची भेट घेतली। समीर वानखेडे आणि एनसीबी विरोधात झालेल्या तक्रारींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणी चौकशी एसआयटी मार्फत केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। 4 वरिष्ठ मुंबई पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। एसीपी मिलिंद खेतले एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोची दखल घेतली। महिलांची परवानगी न घेता सोशल मीडियावर फोटो प्रसारित केल्यामुळे महिला आयोग आक्रमक झालाय। तर महिला आणि त्यांच्या कुटुंबियांचे सोशल मीडियावरून फोटो घेऊन ते प्रसारित करणं योग्य नाही। त्याविरोधात कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राच्या डीजीपींना पत्र पाठवणार असल्याचं रेखा शर्मा म्हणाले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय। ठाणे कोर्टाने हे वॉरंट जारी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवार संवाद यात्रेत शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। राज्यात 3 पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असलं तरीही स्थानिक पातळीवर हे पक्ष एकमेकांच्या विरोधात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। आपल्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाची सुरू असलेली चौकशी ही देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूने प्रेरित असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे। येत्या 30 तारखेला देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान होणार असतानाच आता 2 दिवस आधी चौकशी म्हणजे राजकीय हेतूने प्रेरित कारवाई आहे। वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलं त्यात काही चुकीचे व्यवहार झालेले नाहीयेत असं देखील चव्हाण म्हणाले। राज्यातील वृद्ध कलाकार आणि साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे 30,000 पात्र मानधन धारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितलंय। ऑक्टोबर 2021 अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यात येऊ शकतं आणि यासाठी 28 कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली असल्याचं देखील अमित देशमुख म्हणाले। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी आणि उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरचा विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगरचा वाहतूक आराखडा तयार करताना सार्वजनिक वाहतुकीचं स्थान मोठं आहे असंही ते म्हणाले। तर MMRDAच्या सर्वंकष परिवहन अभ्यास 2 या अंतिम अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केले आणि त्यावेळी ते बोलत होते। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अहमदनगरमधील आदर्श गाव हिवरे बाजार गावाला भेट दिली आहे आणि यावेळी गावातील पीक पद्धत, पाण्याचं नियोजन, गावातील विकास आणि स्वच्छता या सर्वांची त्यांनी पाहणी केली आहे। गावातील डोंगरांवर असलेले गवत कापणीचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला।
तर हिवरे बाजार नंतर राज्यपालांनी राळेगण सिद्धीला देखील भेट दिली। त्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांची देखील त्यांनी भेट घेतली। अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी गावात केलेले बंधारे आणि पाणलोट क्षेत्रातील माहिती त्यांनी दिलेली आहे। यावेळी बोलताना राळेगण सिद्धीमध्ये अण्णांनी केलेला सौर ऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही संकल्पनेत असल्याचं कोश्यारी म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी देशवासियांना कोविडच्या संकटातून मुक्त करो, येणारी दिवाळी सर्वांना चांगली जावो ही साईबाबा चरणी गडकरी यांनी प्रार्थना केली। अहमदनगर मनमाड महामार्गाचं काम लवकरच सुरू करण्याच्या सूचना यावेळी गडकरींनी दिल्या। पुढच्या बातमीकडे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 12 जणांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। तलासरी तालुक्याच्या तालुका अध्यक्षांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं। पालघर जिल्ह्यात शिवसेना क्रमांक 1 चा पक्ष आहे आणि त्याला आणखी बळकटी मिळेल। गेल्या 30 वर्षात इथे विकासाला महत्त्व दिलं जात नसल्याचं पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण म्हणाले। अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बन बँकेमध्ये दिवसाढवळ्या सिनेस्टाईल दरोडा पडला। हातात पिस्टल असलेल्या दरोडेखोरांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून 25 लाख रुपये रोख रक्कम आणि तारण असलेले अंदाजे 75 लाख रुपयांच्या सोन्याचा मुद्देमाल घेऊन ते लंपास झालेत। ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। महावितरणने नेमलेल्या मीटर रीडिंग एजन्सीच्या कामगाराने ग्राहकांच्या वीज वापराची कमी नोंद दाखवून महावितरणचं तब्बल 3,92,000चं नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। वीज मीटर रीडिंग घेणाऱ्या शिवशक्ती संगणक कुशल सहकारी संस्था या एजन्सीचा कामगार सचिन चौधरी आणि त्याच्या सहकार्यांनी ही लबाडी केली आहे। त्यांच्या विरोधात उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। कुडाळ साळगाव या ठिकाणी साग इमारती लाकडाची विनापरवाना वाहतूक करण्यात येत होती आणि या ट्रकवर कुडाळ वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली। लाखो रुपयांचं सागवानी लाकूड जप्त करण्यात आले। तर या प्रकरणी इम्तियाज मुजावर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या वणी गावात 42 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली। पीडित महिला आणि तिचा मित्र बस स्थानक परिसरात बसलेले असताना याच परिसरातील संशयितांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात 4 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी आहे तामिळनाडूतील जिंजी किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जातो आणि किल्ल्यावरील राजाराम महाराजांच्या राजसदरच्या जतन आणि संवर्धनासाठी 50 लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती। संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या राजसदरेच्या संवर्धनासाठी 50 लाख रुपयांचा निधी केंद्रीय पुरातत्व खात्याकडे तात्काळ वर्ग करण्यास मंजुरी दिली। परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कामगार संघटनांची बैठक झाली। या बैठकीत एसटी कामगारांना 28% महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचं मान्य करण्यात आलंय। तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी या निर्णयाची घोषणा केली। यामुळे 28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रुपयांचा भार दर महिन्याला एसटी महामंडळावर पडणार आहे। दरम्यान या निर्णयानंतर एसटी कामगारांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। बातमी आहे एका अपघाताची। नर्हे सेल्फी पॉइंटवर पुन्हा अपघात झाला। कंटेनर हायवेवरून घसरून हा अपघात झाल्याचं कळतंय। तीव्र उतारामुळे सर्व्हिस रोडच्या हॉटेलवर कंटेनर धडकला। पुणे बंगळुरू हायवेवरची ही घटना आहे। जळगाव भुसावळ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर गोदावरी रुग्णालयाजवळ एक कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे। दरम्यान या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर जळगावकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। जळगाव अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली। बातमी आहे भिवंडीतून। भिवंडी शहरातील मुर्गी मोहल्ला या ठिकाणी सुरू असलेल्या यंत्रमाग कारखान्यात आग लागल्याने त्यामध्ये यंत्रमाग मशीन, कपडा आणि धागा जळून लाखो रुपयांचं नुकसान झालं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचं कळतंय आणि यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कोरोनाच्या काळात बंद असलेलं वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय 1 नोव्हेंबरपासून नियमित वेळेनुसार
पर्यटकांसाठी पुन्हा खुलं करण्यात येणार आहे। पर्यटकांसाठी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तर प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत प्राणी संग्रहालय पुन्हा खुलं करण्यात येत आहे। ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिलं जावं यासाठी आता वेब आणि मोबाईल ॲप तयार केले जाणार आहेत। त्यामध्ये आता त्याद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला। राज्यात सध्या जलयुक्त शिवाराच्या कामावरून राजकारण सुरू असलं तरी काही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवाराच्या कामाने शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळतोय। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, सावनेर, काटोल या तालुक्यात जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली। कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी एका नाल्यावर 10 कोल्हापुरी बंधाऱ्यांचे गाळ उपसून खोलीकरण करण्यात आलं होतं आणि या गावात आता जवळपास 500 एकर जमीन जलयुक्त शिवाराच्या कामाने ओलिताखाली आली आहे। पपईची काढणी करून बाजारपेठेत नेण्या इतकाही भाव मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असणाऱ्या देवगाव येथील बाबूराव गवळी या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पपई पिकवली। पपई आता काढणीला देखील आली, मात्र पपईला भाव मिळत नसल्यामुळे तब्बल 2 एकरवरील पपईची बाग उपटून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली। पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीची कागदपत्र उशिरा प्राप्त झाल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय होत होता। मात्र पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीसंदर्भात शासनाने अधिसूचना काढली आणि दिवाळीपूर्वीच पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना 162 कोटींची ही मदत देऊन शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तर बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये आयकर विभागाचं धाड सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळालंय। काही सीएनच्या कार्यालयावर आयकर विभागाने ही धाड टाकलेली आहे, तर सहकारी अनियमितता संदर्भात आयकर विभागाने हे छापे टाकले। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या होल्डिंग कंपनीचं नाव बदललं आहे। आता ही कंपनी मेटा या नावाने ओळखली जाईल। गेल्या काही दिवसांपासून फेसबुक रिब्रँडिंग करणार असल्याचं वृत्त समोर येत होतं। कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या कार्यक्रमात याची घोषणा केली। झुकरबर्गने गुरुवारी फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात याची घोषणा केली। भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ही घोषणा करण्यात आली। कोरोनाच्या संकटातून जग काहीसं सावरत असतानाच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेलं आहे। रशियाच्या राजधानीत लॉकडाऊन लागू करण्यात आलाय। रशियात गेल्या 24 तासात 40,000हून अधिक नवे रुग्ण आढळलेत। त्याचबरोबर 1,159 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतीन सरकारने मॉस्कोमध्ये 11 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला।